नमस्कार, मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता बोलतो। वैजापूर तालुक्यातील सर्व जनता जनार्दनाला आज एक नम्रतेची आग्रहाची विनंती आहे। येणाऱ्या उद्या 20 तारखेला सर्वांनी 100% घराच्या बाहेर पडून 100% हिंदुत्वावरती मतदान करायचं आहे। तर हिंदुत्वाची पार्टी कोणती आहेत हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे। हिंदुत्व आज शरद पवारांची पार्टी ही 17 मागणे लेखी मान्य करतायत मुसलमानाच्या। आणि उद्धव ठाकरेंची जी वैजापूरला जी सभा झाली, किती मुस्लिम लोक त्या ठिकाणी गर्दी केली। आणि मला मग एवढंच कळत नाही की हिंदू काय झोपलेत का? अरे हिंदूंना जरा जागे व्हा, जागे होऊन 100% मतदान करा आणि आपला हिंदू धर्म हा टिकला पाहिजे। पाठीमागे साधू संतांना अटक करा, नितेश राणेला अटक करा, रामगिरीला अटक करा आणि आमचं सरकार आलं तर आम्ही या सगळ्या साधू संतांना अटक करू। अरे ही कुठले न्याय आहेत? तेव्हा जर साधू संतांचं जीवन देखील धोक्यात आहेत। म्हणून मी सर्व वैजापूर तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की या वेळेला जे आपलं मतदान करायचं आहे आपल्याला कट्टर आणि कट्टर फक्त हिंदुत्ववादावर, हिंदुत्व म्हणूनच मतदान करायचं आहे। समोर माणूस कोण आहेत आपण ते बघू नका, काही आपले जर काही मतभेद असतील तेही बघू नका, परंतु हिंदुत्व म्हणून आपल्याला मतदान करायचं आहे। मी ही कधी बरीच गोष्ट मोठी गोष्ट विसरून मी ही स्वतः हिंदुत्वासाठी आणि साथ देत आहेत आणि आपण सर्वांनी साथ द्यावी आणि भरपूर 100% हिंदूंचं मतदान होईल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता अक्षरशः 100% आणि बहुमतानं निवडून येईल अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो। आणि जर बोरनाळे सर हे जर निवडून आले नाहीत तर वैजापूर तालुका हा मुस्लिमांच्या ताब्यात जाईल। म्हणून तेव्हा सर्वांना विनंती आहे की हिंदूंनी 100% मतदान करा आणि तुमची ताकद दाखवून द्या, हिंदूंना तुमची ताकद दाखवून द्या।